घाम यायला लागला भाई. हेवी झालं हेल्मेट, विच इज नॉट अ गुड थिंग. गणपती बाप्पा मोरया. कोणतरी हरामी साला गिअर टाकून ठेवलाय. वा, हा सगळे बघतायत भाई, मस्त. आपण बघतोय. बाय मम्मी, देख भाई बाय. फोन आला ना हातात मम्मीच्या, तर मम्मी लक्षात देत नाही भाई. आय डोंट नो कसा दिसतोय. बरोबरच दिसलं पाहिजे तसं तर. थोडा असं ठेवतो. आईच्या गावात जय बजरंगबली. आय होप आता दिसेल, कारण ही माझी मुंडी राहणार आहे. हा एक आवाज नाही आहे, बस दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. हेल्मेट खूप हेवी झालं खरंच. ऊपर से चलना शेंगदाण्या. सो गाइस, आई मी माई सेल्फ बगीरा. वाह, ए सिग्नल ग्रीन थांब. किती हळू चालवतोय भाई. साईडला थांबव ना, नाही चालवायची, कंटाळा आलं तर. आधी पेट्रोल भरू दे. लेट मी फील द पेट्रोल. हा थांब जरा, पेट्रोल भरूया. हां, काय करणार होतो. शेट, गोल्डफिश मेमरी. भाई आज पाऊस नको पडू भाई. पहिल्यांदा ब्लॉग करतोय भाई. बरोबर आहे ना त्या आईला. बरोबर तर वाटतंय. जा पुढे. शाबाश. व्लॉग चालू करायचंच राहिला. डायरेक्ट त्या सिग्नलवर नाही, ह्या सिग्नलवर स्टार्ट करते यार. आता परत सिग्नल एवढे भेटत राहणार, तर कसं पोचणार कधी भाई मी. एक मिनटं. आय ओनली हॅव 20 minutes 25 minutes. नाईस. तर हॅलो एव्हरीवन. तर भाई लोग, बहन लोग, आईच्या गावात सिग्नल. मी फर्स्ट टाइम व्लॉगिंग करतोय. ओके, ॲक्च्युली इट्स नॉट फर्स्ट टाइम, इट्स लाईक
इट्स लाईक दी थर्ड टाईम. बट द थिंग इज माझ्याकडे माईकच नव्हता, म्हणून हव्यामुळे बरोबर रिकॉर्डच नाही झाला. रिकॉर्ड. सो दिस टाइम विथ माइक एंड नथिंग टू वेचा फोन. ओ माय गॉड. आंधी बन के आया हूँ. तर मग हेच बोलवतो की मी फर्स्ट टाईम आहे. दिस इज माय फर्स्ट टाईम सगळं रेकॉर्ड करून ब्लॉग प्रॉपर बनवायचं. आय डोंट नो आवाज कसा येतो आहे. लास्ट टायमाला मी रेकॉर्ड केलेले. अरे कशाला हॉर्न मारतोय, पागल झाले ते. सिद्धिविनायक बाबा गिरो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हेल्मेट आज हेवी का झालं आहे भाई. हेवी इज द हेल. What? ठोकू का? हां ठोकू. हेवी इज द हेड. हेवी इज द हेड. आईच्या गावात. तर आय एम द न्यू ओव्हर हिअर. म्हणजे मी आधी ॲक्च्युली 3 व्लॉग्स शूट केलेले. बट अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे माईक नव्हता, म्हणून चांगला रेकॉर्ड नाही झाला व्हॉईस. लेट्स सी. आता बघूया कसा व्हॉईस रेकॉर्ड होतोय. हवाचा आवाज येतोय का नाही, वाऱ्याचा आवाज येतोय का नाही. सॉरी फॉर माय मराठी. ठीक आहे मग गाईस, बघूया की वाऱ्याचा आवाज कसा येतोय आणि माझा आवाज कसा येतोय. आय डोंट नो मी कशी सेटिंग्स केलेली यार लास्ट टाईम. कॅमेरा वगैरे प्रॉपरली आहे का नाही, शूट होतोय का नाही ते पण नाही नीट मला कळत आहे. वॉट एवर. आफ्टर ढगातून असं सूर्याची किरणं किती भारी वाटतं. लॉजिकली आहे ना. आजच्या गावात मला गाडीमध्ये हवा भरायची आहे. बट ठीक आहे, देखते आते टाईम. येताना पप्पा असतील तर मग मी काय जास्त बोलणार नाही. गुपचूप येणार मी. गुपचूप बिकॉज मी काय बोलत राहीन आणि पप्पा बी लाईक हां तर ते लोक आहे मला. तो ही पॅशन प्रो इज ऑलमोस्ट 15 years रनिंग पॅशन प्रो. तो हां मी आधी रेकॉर्ड्स केलेले थोडे, बट ड्यू टू व्हॉईस मी ते जरा रिजेक्ट केले. अँड द मेन थिंग काय होता की मी फोनमधनं ते लॅपटॉपमध्ये घेतले आणि ते लॅपटॉपमध्ये व्हिडिओज काही दिवस प्रॉपर चालत होते. त्याच्यानंतर ते बंदच झाले. म्हणजे ते व्हिडिओ चालू होत नाहीत. स्टोरेजच नाही म्हणतो एवढी. आणि माझ्या लॅपटॉप पण किती 7-8 वर्ष जुना आहे लॅपटॉप. तर मग आता मी काहीच बोलणार त्याच्यावरती. म्हणून मी डिसाईड केलं की एक काम करूया, आता नवीन माईकच घेऊया. सो मी माईक घेतला 100-200चा काहीतरी आणि आता तो यूज करतो आहे मी. आता लेट सी. घरी तर प्रॉपर येत होता. घरी वारा नसतो ना, घरी तर प्रॉपर आवाज येत होता. अरे यार माझ्या दाढीला लागतो आहे तो माईक. काय जुगाड करून मी माईक आणि सगळं सेट केलं ना, मी कायच सांगू. मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये आता असा माझा प्लॅन आहे की मी जसं होईल तसं व्लॉग शूट करून आय बी अ मोटो व्लॉगर. आय बी जस्ट अ मोटो व्लॉगर. म्हणजे असं काय करणार नाही मी. और आया काकी शिकते का काय. म्हणजे व्हिडिओ आले तर आले, नाही तर गंगेला मिळाले. पण रेग्युलर तर नसणार मी, कारण आता सिनेरिओ असा आहे की
आय एम नॉट दॅट कॅपेबल की मी रोज ब्लॉग शूट करून रोज अपलोड करेन. बिकॉज देर आर मेनी थिंग्स लाईक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला तेवढा टाईम नाही. ठीक आहे, आता हे फ्रायडेला करतो आहे मी ब्लॉग शूट, कारण फ्रायडे सॅटर्डे संडे 2 दिवस मी आरामात एडिटिंग करू शकतो. बट मला एडिटिंग करायलाही टाईम नसतो ते, कारण त्याचा रिझन 1 मिनटं मला जाऊ द्या. हां बस, मिनी पाकिस्तान भेंडी हे बघ. तर तेच म्हणजे की टाईम नाही भेटणार मला. आता मला थोडं स्टडीजवर पण लक्ष द्यायचं आहे, जॉबवर पण लक्ष द्यायचं आहे, म्हणून मी ह्याच्यात आत्ता तरी रेग्युलर नसणार. बट येस इन फ्युचर जर मला म्हणजे आता जर मला चांगली रीच भेटली, चांगली यार एवढे मोठे व्लॉगर झालेत, मला कोणच बघेल राईट. बट जे काही आहे मी पूर्ण रॉ ब्लॉग ठेवायचा कष्ट तर नाही घेणार मी. एडिट तर होणार आहे थोडंफार, पूर्ण रॉ तर नाही ठेवणार मी. रॉ ठेवलं तर मग म्हणजे पूर्ण व्लॉग नाही टाकणार. जे मेन गोष्ट मी काही बोलत असेल मी तेवढे कट करून अपलोड करणार. बट माझ्या पॅशन प्रोला कोणच बघेल, वॉट एव्हर इट इज. माझी इच्छा होती, माझा ड्रीम होता ॲक्च्युअलमध्ये. आय लेट यू नो. वेट गाईस वेट. हा KTM ताईला आहेत ना. ताई हिल्सवर चालवत आहे बाबू. हां बहुतेक माझा व्हॉईस थोडा प्रॉब्लेमॅटिक येऊ शकतो. बट मी काय बोलू आता, जे काही आहे. हां तर रोज व्लॉगिंग होणार नाही, त्याच्यासाठी खूप काही रिझन्स आहेत. जसे मी 2 रिझन सांगितले. हाय 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 शी 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 शी. हे बघ हिरो, ऐक 15 वर्ष जुनी गाडी आहे, त्याच्यावरनं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स्ड भेटतं आहे. सो गाडी को प्रॉब्लेम आहे सतत पेट्रोल भरणं. ॲज पर मी. थांबा ना यार, मला जाऊ दे ना यार. थांब ना यार प्लीज. हां थँक्यू हां आता मस्त व्लॉगिंग होईल. आय होप सो. ठीक आहे, जे काही आहे रोज व्लॉगिंग तर होणार नाही पॉसिबल. पेट्रोल महाग आहे, सतत पेट्रोल भरायला लागणार. पॅशन प्रो तशी पण ऑलमोस्ट म्हणजे 15 रनिंग आहे. नेक्स्ट इयर मेपर्यंत मार्चपर्यंत 15 इयर्स कंप्लीट होणार. सो अरे यार हा पण जात नाही, मला पण जाऊ देत नाही. मला लय राग येतो असं कोण करेल तर. सगळे सारे कसे भेटतात ना मुंबईमध्ये बाईक रायडिंग ॲक्च्युअलमध्ये. काही सायकल जरी चालवलं तरी अशी शाणे लोक भेटणार. रस्त्यावर उतरला म्हणजे अशी शाणी लोक भेटणार. सो वॉट एव्हर. सो माझा मेन मुद्दा मोटो ब्लॉगिंग करायचा हाच आहे की एकदा माझा ड्रीम होता सगळ्यात पहिला, जर मी कोणाला बघितला असेल तर तो होता श्रीज एंजल करून. ठीक आहे, तर त्या श्रीज एंजलने जे वेड लावलेलं तो अष्टविनायक राईड करत होता ते बघितलेलं मी. त्याच्यानंतर ते बघता मला भेटला मुंबईकर निखिल. तर मुंबईकर निखिल तेव्हा ड्यूक होती त्याच्याकडे आणि तो गेलेला लडाख राईडला त्याच्या 2 मित्रासोबत बहुतेक, आणि त्या 2 का 3 मित्रांसोबत अजून. ते एक करून काय ना काय प्रॉब्लेम्स आले. मग तो भेटला देबू करून एक आहे, देवाशिष करून एक आहे, तो पण व्लॉग करतो. त्याचे मी 1 वर्ल्ड 1 राईडचा व्हिडिओ बघितला. इन शॉर्ट हाफच बघितलेत, ते पूर्ण सिरीज नाही बघितली, कंप्लीट नाही केली अजून. बट भाई तेव्हापासून ते लोक एकत्र चालवत आहेत, भेटतात वगैरे. बट अरे यार कोण नाही चल, तेच बाकी काय नाही. सो त्यांना बघून मला लहानपणी
मोटिवेशन होती कि भाई अपन भी कभी करेंगे ऐसा. अभी थोड़ा बहुत एलिजिबल है मैं, तो मैं कर रहा है, जितना हो रहा है उतना कर रहा है, एंड आई एम हैप्पी इन दैट. माझ्या नथिंग 2A फोनने मी रेकॉर्ड करतो. आधी माझ्याकडे रेडमी नोट 7 होता बहुतेक, त्याच्याने जास्त व्हिडिओज रेकॉर्ड नाही व्हायचे. आता हे थोडा लाँग टर्मसाठी रेकॉर्ड होऊ शकतो याच्यामध्ये, ॲज दिस इज जास्त GBचा. आणि मोठी गोष्ट म्हणजे बाई पाऊस नको पडू. आता तर काय बोलतात त्याला, मनसून सीझन सुरू होणार आहे, पावसाळा होणार आहे सुरू. तर मग काय मी घंटा करू शकणार नाही ब्लॉग. सो हा फर्स्ट आणि लास्ट असू शकतो. फर्स्ट आणि लास्ट व्लॉग असू शकतो हा. आणि जास्त काय चॅनल कोणता माझ्याकडे आहे एक, पण तो गेमिंगचा आहे. त्याच्यावरच टाकू का नवीन चॅनल बोलू, आय डोंट नो, लेट सी. अजून डिसाईड नाही केलं. बाय द वे मी चाललो ऑफिस. येस, टुडे इज फ्रायडे. आणि फ्रायडेला असं वातावरण आहे. ॲक्च्युअलमध्ये मी विचार केलेला मंडेला करतो, बट मी थोडंसं ऐसा मन मार के मी बोललो मंडे को नाही फ्रायडे को करेंगे, फ्रायडे को मूड अच्छा रहता है. म्हणून मी मंडेला नाही केला शूट. मी बोललो यार वेनसडेला करूया, बट वेनसडेला आय वॉज लाईक की नको, वेनसडेला पण जसं थोडं हां. बट आता वातावरण किती भारी आहे. आता एवढं वेळ एवढं जाम ऊन लागत असतं ना. ओ माय गॉड, हेलिकॉप्टर गाईज, हेलिकॉप्टर. मग आय गेस मी चांगला डिसिजन घेतला फ्रायडेला रेकॉर्ड करायचा, बिकॉज बाकीच्या दिवशी ऊन होतं जाम कडक. आज थोडा पावसाळा आहे, सॉरी आज थोडं वातावरण चांगलं आहे. आणि माझं तर वाटतंय आता असंच वातावरण राहणार आहे. मी विचार करत होतो की द पॅशन प्रो गाय करून टाकतो. द पॅशन प्रो गाय, बट द पॅशन प्रो आता सिनेरिओ अजून एक आत्ताच जस्ट लक्षात आला. मी प्लॅन करत होतो सप्टेंबर टू ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वॉटेवर, तेव्हा बाईक घ्यायचा. तोपर्यंत माझी मग जर पावसाळा सुरू झाला तर ही एकच व्हिडिओ असेल पॅशन प्रोवरती. मग मी तर पॅशन प्रो काय करून का टाकू. नाही तर मग मला जी बाईक घ्यायला लागेल दुसरी, ती मी पॅशन प्रोच घ्यायला लागेल लॉजिकली बघायला झालं तर. म्हणून मी काय आई डोंट नो वेयर आई विल स्टैंड इन दिस इंडस्ट्री, बट भाई मैं किसी के लिए कुछ नहीं कर रहा हूँ. ये मेरा ड्रीम था, इसलिए मैं कर रहा हूँ, एंड आई एम फीलिंग वेरी हैप्पी टू डू दिस. तो जब बचपन में बोलता था ये चाहिए वो चाहिए, तो माई पेरेंट्स यूज्ड टू से कि बड़ा आ जाएगा तो खुद कमाना और लेना. अब बड़ी मज़ा आ रहा है कमा के खुद करने में, जो भी कर रहा हूँ. गलत साइड से चला रहा हूँ क्या? आई गेस येस, गलत साइड से चला रहा हूँ. व्लॉग भाई आय गेस आजचा हा थोडा सकाळचा व्लॉग थर्ड क्लास असेल मोस्ट प्रोबॅबली, कारण मला कळत नाही मी कॅमेरा कसा सेट करू भाई. मला असं ठेवायचं आहे पण समोरचा थोडं कट होतं आहे म्हणून मी असं बघतो. वॉटेवर सोड. हां, माझ्या एरियातून असं बघायला गेलं तर कोण ब्लॉगिंग करत नाही. सो आय कॅन बी माय एरिया का फर्स्ट ब्लॉगर, यू नो. बरं झालं मी आजचा दिवसच डिसाईड केला, कारण हे भारी आहे, काय त्याला बोलतात, मौसम मस्ताना मी व्लॉगिंग करत असताना. जास्त मोठा काय व्लॉग येणार नाही भाई, जादा ज्ञान नाही देगा, मला द्यायची इच्छा पण नाही आहे.
मला आहे ना थोडं असं आउटस्टँड करायचं आहे, आउटस्टँड. आयदर आय वॉन्ट टू आउटस्टँड ऑर आय विल स्टँड आउट ऑफ द इंडस्ट्री. आय डोंट नो मी आता हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर परत कधी व्हिडिओ येणार. बिकॉज माझ्या मित्रांसोबत मी काही ब्लॉग्स शूट केलेले, मित्रांच्या ग्रुपच्या 1-2 ब्लॉग्स असतील, 2 असतील येस. आणि त्याच्यानंतर काहीच अपलोड नाही झालं आहे. ते लाईक 2022मध्ये लास्ट टू लास्ट रेकॉर्ड केला असेल, त्याच्यानंतर काहीच रेकॉर्ड नाही झालं आहे. हेल्मेट भाई, हेल्मेटला हॅवी झालेलं आहे. देर इज नो अदर ऑप्शन. मी सतत असा पुश का करतो आहे कारण माझा चष्मा खाली होतो. हेल्मेट खूप हॅवी झालं आहे कारण मी फोन यूज करतो ॲक्च्युअलमध्ये. कॅमेरा घ्यायचा विचार तर आहे बट खूप टाईम लागणार कॅमेऱ्यासाठी. सो टिल देन जेवढं ब्लॉगने शूट होणार बघ तसं पण मी आठवड्यातून मोस्ट प्रॉब्ली एकदाच करणार. म्हणजे 4 ब्लॉग येतील महिन्यातले. आले तर पाहिजेत 4 ब्लॉग. बट अगेन लेट्स सी. फ्युचर आपण काहीच प्रिडिक्ट करून डिसाईड करून चालू नाही शकत. फॉर शुअर मला एक गोष्ट कळलेली आतापर्यंत आईच्या गावात, कारण मी विचार केलेला बाईक घेणार, मस्त व्लॉग शूट करणार, फिरणार आहे. ते पेट्रोल महाग आणि महाग ते महाग. वॉर कधी संपतोय काय माहीत. त्याच्यावरनं खूप सारे असे रील्स आणि मीम्स बघितलेत. जून में कुछ बड़ा होने वाला है. बड़ा हो या छोटा हो, प्रॉब्लम तो होने वाली है, ऐसा इंडिकेट कर रहे लोग. अब हम क्या ही बोले, छोड़ो. मैं क्या रेगुलर नहीं डालने वाला. अरे बाप रे, ब्रेक वेक मारतात हे लोक. यांच्या काय झळत नाही का रे. हा एक तर हे रस्ते ना भाई, म्हणजे मूड खराब होता है यार, मूड खराब होता है. गाड़ी की पूरी वाट लगाने का, ये पेट्रोल भर भर के इथेनॉल ब्लेंड आणि प्लस त्याच्यावरून रस्ते खराब. मीन्स देर इज नो चान्स. हवं हिरो असा जाणार, समोरची गाडी ठोकणार आणि माझ्या अंगावर येणार. सिंपल. साइड से चलाओ, इनके नाद में ही नहीं लगने का. आंधी बन के आता कशी नाही पकडत पोलिसांना. आईच्या गावात झालं, ऑलमोस्ट पोचायला आलो. नॉट अ बिग डील. 30 to 45 मिनिट्सची बाईक राईड असते. अरे एवढी चांगली बाईक कुठंच घेऊन जाऊ शकतो मी. मॅक्स टू मॅक्स कल्याणला, त्याच्यात पण मध्ये असली बी हिट मारणार, थकणार ना बिचारी. 100cc को किधर बघायगा. आणि तशी पण वरतून ती 15 years रनिंग आहे. थोडा काळजी तो वाटताय बिचारी बाईक का. बट भाई हीरो की गाडी आहे, मस्त एकदम. बघ रस्ते आईच हो, बापरे. इश्क ख्वाब ख्वाब सा है. आईच्या गावात स्लीपर बस. लास्ट इयर मेला गेलेलो भाई माझ्या मित्राच्या गावी. स्लीपर बसने फर्स्ट टाइम कुठेतरी बाहेर गेलेलो विदाउट पॅरेंट्स. लेट्स सी यार, प्लॅन तर खूप सारे आहेत बट यू कांट प्रिडिक्ट युअर फ्युचर. यू कॅन जस्ट एन्जॉय द प्रेझेंट. and I am currently enjoying by shooting this vlog. मस्त एडिट करके डालूंगा. अरे यार फिर प्रेडिक्शन नहीं, आगे का काम बता रहा हूँ मेरा. अभी ऑफिस जाऊंगा, 9 घंटा काम करूंगा, फिर रिटर्न आने के टाइम पे फिर व्लॉग शूट करूंगा और उसके बाद घर पे आने के बाद थोड़ा
स्टडी करूँगा, स्टडी नहीं करूँगा, थोड़ा एडिट करूँगा और कल सुबह सैटरडे संडे स्टडी करूँगा। है भाई, ये इलेक्ट्रिक गाड़ी कोई सस्ते में बेचो यार, 1-2 लाख में। तो बैटरी के लिए मेरे को 5-5 लाख देना पड़ेगा। 5-5 लाख का भी नाही मिल रहा भाई, किती हिला महाग एवढी, त्याच्यापेक्षा CNG बरोबर आहे। बट ही बॅटरी आता आजकालचं वातावरण बघून असं वाटतंय गॅस कधी उद्याला बंद झालं। साल्या येडा USA जिकडनं पेट्रोल येतं तिकडेच बॉम्ब मारतोय की आम्हाला पेट्रोल द्या। हा अरे लॉजिक वॉटेवर। मग तेच विचार करतोय बैटरी का अगर ज़रूरत पड़ेगा कल को तो बैटरी का कार भाई एवढा महंगा है, हम तो अफोर्ड नहीं कर पाएंगे। लोग साले अच्छा बना भी नहीं रहे कोई 5 सीटर का सस्ते में नैनो के जैसा इलेक्ट्रिक गाड़ी बैटरी वाला। मस्त चार्जिंगला लावायचा पण प्रॉब्लेम आहे त्या आईला, चार्जिंग कुठे लावणार? नाही तर बाईक घेतली असती नाही काय चार्जिंगची। आता काय एवढं याच्यात शूट झालं ना, अरे बाईकचा काय माहिती, बट जे काही झालेलं आहे आपण रेकॉर्ड करूया। इश्क ख्वाब ख्वाब सा है, गणित की किताब सा है। हे यार आज लवकर असं पोचलं असं वाटतंय मला, कारण ब्लॉग एवढं म्हणजे हां थोडं ते पेट्रोलच्या इथे भाई कंटेंट भेटला असता जर मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो तर, बट ठीक है अभी तो और कंटेंट रिकॉर्ड करेंगे। शाबाश, ऑलमोस्ट रिचनेस गाइस, ऑलमोस्ट रिचनेस। ओ माय गॉड, MT-15 रीच झालो मी रीच। अरे भाई ते माईक यार एवढं झालं भाई, आणि थोडा हळू चालवतोय, घरी चालव मग। झालो भाई पोचलो।